नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 2-3 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. 12 तारखेच्या रात्रीला रात्रभर पूर्वी लागले दिवसभर पाऊस पडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला पडलेला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. सांगली पूर्व भागात सुद्धा जोरदार मध्यम मुसळधार पाऊस पडलेला आहे. आता इथून पुढे 24 तासांमध्ये काय परिवर्तन आहे ते पाहूया. तर विदर्भाच्या पट्ट्याचा विचार करायला गेला तर 24 तासांमध्ये चंद्रपूर, हिंगणघाट या परिसरात विदर्भ पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी जोरदार पाऊस आहे. तिथून पुसद, आर्वी, अचलपूर या भागातून सुद्धा पावसाचा जोर चांगला टिकून आहे. आणि खामगाव, चिखली या परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे. आणि तसेच 4 दिवसांनी म्हणजे 48 तासांनी सुद्धा पावसाचा जोर त्या साईडला वाढणार आहे. विदर्भ, जळगाव, शिरूर या भागात 24 तास हलका पाऊस आहे. नंतर पावसाचा जोर वाढेल. त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस होणार आहे. नंदुरबार परिसरात सुद्धा 24 तास हलका पाऊस असणार आहे. तिथून पुढे अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नंदुरबार परिसर व नाशिक परिसरामध्ये दाखवत आहे. परतचा विचार करायला गेला तर इकडे पश्चिम बाजूने बघायला तर पश्चिम घाट परिसर किंवा कोकणपट्टीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कायम राहणार आहे. आणि 48 तासाच्या पुढे पावसाचा जोर वाढणार आहे आणि वाढून त्याही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. 48 तासाचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तिथून पुढे अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. इकडे कोल्हापूर, सांगली पट्ट्यात 24 तास हलकेच्या सरी असणार आहेत. आणि तिथून पुढे 48 तासामध्ये पाहायला गेलं तर पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. आणि तिथं 48 तासाच्या पुढे पाहायला गेलं तर पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला टिकून राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता संपूर्ण कोकणपट्टीत मध्यम ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे 24-48 तासामध्ये. व तिथून पुढे 48 ते व त्याच्याही पुढे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे. आणि उत्तर भागातून पाहायला गेलं तर उत्तर भागातून बऱ्याच भागातून उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे 48 तासात. आणि 48 तासाच्या पुढे म्हणजे 2-3 दिवसाच्या पुढे अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि परत सांगली भागातून 24 तास हलकासा जरी पाऊस असला सांगली, विटा या भागातून सांगली आत्मनी पट्ट्यात पण 48 तासात ते ह्याच भागातून पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 18 तारखेला जसा पाऊस पडेल तशी तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि तिथून पुढे आधीमध्ये पावसाचा चालता येण्याची शक्यता राहणार आहे. आणि इकडे उत्तर भागातून पाहायला गेलं तर उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर चांगला आहे. अकलूज, विटा या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता 24 तासात आहे. त्यातून पुढे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. पंढरपूर, सांगोला, अकोला, करमाळा या परिसरात सुद्धा पावसाचा जोर चांगला टिकून आहे. तर मध्य भागात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. आणि अरबी समुद्रात सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे तिकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि त्या महाराष्ट्राच्या उत्तर भागातून सुद्धा, गुजरात उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याच परिसरात पावसाचा जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे. तसेच इकडे दक्षिण भागातून पाहायला गेलं तर दक्षिण भागातून हिंद महासागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम सुद्धा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे आणि पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे असं दिसत आहे. एकंदरीत पाहता 48 तासाच्या पुढे पावसाचा जोर आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. 48 तासामध्ये मध्यम मुसळधार व 48 तासाच्या पुढे काही ठिकाणी उत्तर भागातून मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हा झाला 24 ते 48 तासातील हवामान अंदाज. विदर्भ पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि तिथेही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता उत्तर पट्ट्यात सुद्धा दाखवत आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.